आम्ही पुढे निघालो आणि अचानक मला ते दिसलं जे मी गेली कित्येक दिवस शोधत होतो. नमस्कार मंडळी, दुसरा भाग पाहण्यापूर्वी पहिला भाग नक्की पाहून घ्या. तर मी आणि माझे मित्र पुढे निघालो आणि निसर्गाच्या इतक्या जवळ पोहोचलो की तिथे पोहोचून मन अगदी प्रसन्न झालं. तो ओल्या मातीचा सुगंध, पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांच्या पानावर साचलेले मोतीसारखे थेंब, हिरवेगार मखमली गवत पाहून मला राहावलं नाही. मी त्या ओलसर गवतावर चालण्याचा आनंद घेतला. चालताना खूप भारी फील येत होती. आकाशात पावसाचे काळे ढग आणि सकाळी सकाळी दिसणारे निळे आकाश इतकं भारी दिसत होतं, असे वाटत होतं इथेच थांबून जावं. पण डोक्यात सारखी ती बाहेरून लावलेली कडी फिरत होती. वेळेवर घरी गेलो नसतो तर बायकोने माझा निसर्ग बाहेर काढला असता. मंडळी, शेवटी तिकडून निघालो आणि अचानक रस्त्यात मला ते दिसलं जे मी गेली कित्येक दिवस शोधत होतो. गोरी डॉगी जी प्रेग्नेंट होती, तिची क्यूट पिल्लं मला आज सापडली. साधारण 2 महिन्याची असावीत. छान गुबगुबीत आणि गोलू मोलू झालीत. त्यांना पाहून मला राहावलं नाही. मी जवळ गेलो तर बिचारी घाबरली, पण तेवढ्यात त्यांची आई आली आणि आईला पाहताच पोरांचा धीर चेपला. तरी बिचारी बाहेर यायला घाबरत होती. त्यांना सुखरूप पाहून मनाला खूप समाधान वाटलं. तर मंडळी, निसर्गाच्या कुशीतली ही सुंदर सकाळ आणि गोरीची क्यूट पिल्लं पाहून तुम्हाला कसं वाटलं? कमेंट नक्की करा. आणि हो, बायकोच्या हातचा मार खाण्याआधी मी घरी पोचलो होतो बरं का. तुम्ही व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.